तर बघा, आज आपण बघणार आहे आयोनायझेशन एन्थॅल्पीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. आपल्याला माहीतच आहे की आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय असते. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर टू रिमूव्ह द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम गॅसियस न्यूट्रल ॲटम, याला आपण म्हणतो आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. आता पुढं याच्यामध्ये आपल्याला असं बघणं आहे की जे की आयोनायझेशन एन्थॅल्पी राहते डी ब्लॉकमध्ये, त्याच्यामध्ये पण जो 3D सिरीजचे काही एलिमेंट आपल्याकडे आहे, त्यांची आपल्याला इथं आयोनायझेशन एनर्जी डिस्कस करणं आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला 3D सिरीजची फर्स्ट आई, सेकंड आई आणि थर्ड आई. आई म्हणजेच काय, आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. तर हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा की आपल्याला इथं काय करणं आहे, 3D सिरीजचे काय करणं आहे, आयोनायझेशन एन्थॅल्पी इथं स्टडी करणं. ठीक आहे. तर आपण बघू आता. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की जी की आयोनायझेशन एन्थॅल्पी राहते, ते लेफ्ट टू राईट काय होते, ते वाढत वाढत जाते ड्यू टू साईज कमी झाल्यामुळं. ठीक आहे. मग बघा आता कॉन्सेप्ट कसा येतं. ड्यू टू ॲन इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज with accompanying the filling of the inner d orbital, there is an increase in ionization enthalpy along each series of the transition element from left to right. आपण कोणतीही सिरीज जर घेतली प्रोडिक्ट टेबलमधली, तर फ्रॉम लेफ्ट टू राईट काय व्हायला पाहिजे, साईज कमी होते, त्याच्यामुळं न्यूक्लिअर चार्ज हा काय होतो, वाढतो. मग न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर काय होईल, तिथं हाय आयोनायझेशन एनर्जी असेल किंवा हाय एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन तिथं असेल. कशामुळे, ड्यू टू स्मॉल साईज अँड इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. तर या गोष्टी होतात. आता आपला जो की डी ब्लॉक आहे, याच्यामध्ये डी इलेक्ट्रॉन काय होतं इथं, किंवा डी ऑर्बिटल्समध्ये तिथं इलेक्ट्रॉन सक्सेसिव्हली पुढं पुढं जात आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज तिथं वाढत आहे आणि आपल्याला जास्त आयोनायझेशन एन्थॅल्पी मिळायला पाहिजे होती. ठीक आहे. असा तो ट्रेंड आहे, रेग्युलर ट्रेंड आहे की फ्रॉम लेफ्ट टू राईट आई काय होते, वाढत जाते. परंतु परंतु काय याच्यामध्ये, इन केस ऑफ 3D सिरीज, त्याच्यामध्ये जो की आपल्याकडे पहिला सिरीज आहे म्हणजे स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत, यांच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहे. त्यांच्यामध्ये जो की ट्रेंड आहे तो असा व्यवस्थित वगैरे फॉलो होत नाही. ठीक आहे. मग त्याचंच कारण आपल्याला इथं काय करणं आहे, स्टडी करणं आहे की का बरं यांची जी की आई आहे हे काय इरेग्युलर का बरं आहे. ठीक आहे. मग बघा, हाऊ एव्हर मेनी स्मॉल व्हॅरिएशन अकर. जरी असं असेल तर त्याच्यामध्ये काय असतात, खूप सारे व्हॅरिएशन्स आहेत या जनरल ट्रेंडमध्ये. ठीक आहे. बघा, टेबल 8.2 गिव्स द व्हॅल्यू फॉर द फर्स्ट 3 आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ द फर्स्ट रो एलिमेंट. तर आपल्याला टेबल 8.2 दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला की 3 जे की आई आहेत ते आपल्याला दिलेले आहे पहिल्या सिरीजच्या म्हणजे 3D सिरीजच्या. ठीक आहे. दिस व्हॅल्यू शो दॅट द सक्सेसिव्ह एन्थॅल्पीज ऑफ दिस एलिमेंट डू नॉट इन्क्रीज ॲज स्टिपली ॲज इन द मेन ग्रुप एलिमेंट. आता यांची जी की व्हॅल्यू आहे हे कशी होत नाही, अगदी व्यवस्थितपणे वाढत नाही. स्टिपली म्हणजेच काय, एक रेग्युलर पॅटर्न ती वाढत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज आहे किंवा त्याच्यामध्ये काही दोष आहे. आणि ते कशामध्ये नाही आहे, ते मेन ग्रुप एलिमेंटमध्ये तसे आपल्याला दोष आढळत नाहीत. मेन ग्रुप म्हणजेच काय, एस आणि पी ब्लॉकचे एलिमेंट. तर जे की ॲबनॉर्मॅलिटीज आहे किंवा स्टिपली नॉट इन्क्रीजिंग आपण आई म्हणतो डी ब्लॉकची, ती ही कशामुळे होते, ड्यू टू मेनी रिझन्स. मग आपल्याला तेच रिझन इथं काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ठीक आहे. मग आता बघा, दिस व्हॅल्यू बघितलं आपण, दिस व्हॅल्यू शो दॅट सक्सेसिव्ह एन्थॅल्पीज ऑफ दिस एलिमेंट डू नॉट इन्क्रीज ॲज स्टिपली ॲज इन द मेन ग्रुप एलिमेंट, ऑल्दो द फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी इन जनरल इन्क्रीजेस. आता बघा, इथं पहिली जी की आई व्हॅल्यू आहे 3D सिरीजमध्ये, जो काही आपला 3D ब्लॉक आहे, 3D सिरीज म्हणजे आपली स्कॅन्डियमपासून ते झिंकपर्यंत, याच्याबद्दल आपण इथं विचार करत आहे. इन्क्रीज, although the first ionization enthalpy in general increase, the magnitude of the increase in the second and third enthalpy for successive element in general is much higher. मग आता बघा, आपण जर जनरल विचार केला इथं फॉर पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये जर आपण विचार केला सर्व सिरीजबद्दल, तर जी की पहिली एनर्जी असते, पहिली आयोनायझेशन एनर्जी, दुसरी आणि तिसरी, त्याच्यामध्ये जास्त व्हॅल्यू कोणाची असते, ती असते सेकंड आणि थर्ड. ठीक आहे. जे सेकंड आणि थर्ड आईची व्हॅल्यू असेल ही पहिलीपेक्षा नेहमी जास्त राहील. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन काढावा लागतो, जो की न्यूक्लियसच्या खूप जवळ राहतो. त्याच्यामुळं तिथून इलेक्ट्रॉन लवकर निघत नाही. याच कारणामुळं काय असेल, जे की सेकंड आणि थर्ड आई व्हॅल्यू असेल कोण्याही पिरियडसाठी किंवा कोणीही एलिमेंटसाठी, ही कशी असेल, जास्त असेल. ठीक आहे. आता पुढे बघा, द इरेग्युलर ट्रेंड इन द फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ 3D मेटल. आता हा जो की इरेग्युलर ट्रेंड आहे कशामध्ये, आपल्या
3D सिरीजमध्ये आपण पर्टिक्युलरली 3Dबद्दल बोलत आहे इथं. तर इरेग्युलर ट्रेंड इन द फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ 3D मेटल दो ऑफ लिटल केमिकल सिग्निफिकन्स. त्याला की एवढा आपण केमिकल सिग्निफिकन्स नाही आहेत त्याला, की याच्यामध्ये जो की ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो त्याला की एवढं मेजर कारण नाही आहे किंवा तेवढा महत्त्वाचा नाही. आपण तो 2-3 गोष्टीवरून सांगू शकतो की अशामुळे इथं असं असं झालं म्हणून. ठीक आहे. मग बघा, कॅन बी अकाउंटेड फॉर बाय कन्सिडरिंग दॅट द रिमूव्हल ऑफ वन इलेक्ट्रॉन अल्टर द रिलेटिव्ह एनर्जी ऑफ 3s अँड 4s ऑर्बिटल. तर आता इथं बघा, इथं आपल्याला त्याने असं म्हटलेलं आहे की हा जो की इरेग्युलर ट्रेंड आहे आपण कशावरून सांगू शकतो बघा. कॅन बी अकाउंटेड फॉर बाय कन्सिडरिंग दॅट द रिमूव्हल ऑफ वन इलेक्ट्रॉन अल्टर रिलेटिव्ह एनर्जी ऑफ 4s अँड 3d ऑर्बिटल. आता आपल्याला पहिली आई इथं बघणं आहे. तर पहिली आई म्हणजेच का एक इलेक्ट्रॉन लॉस करणं, जे की आपल्याकडे स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंत मेटल आहे त्यांच्यामधला पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं. आणि आपल्याला माहीत आहे की व्हॅलन्स शेल जे आहेत 3D सिरीजचे त्याच्यामध्ये 4s असते आणि एक 3D असते. ठीक आहे. मग आपण जेव्हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू तेव्हा पहिला इलेक्ट्रॉन हा 4sमधून जाईल आणि नंतर 4s संपल्यानंतर इलेक्ट्रॉन हे 3Dमधून जातील. ठीक आहे. मग आपण काय केलं, समजा आपल्याकडे 3D आहे आणि 4s आहे. समजा आपल्याकडे 4sमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. मग आपण काय केलं बघा, सो द युनिपॉझिटिव्ह आयन हॅव DN कॉन्फिगरेशन विथ नो 4s इलेक्ट्रॉन. आपल्याकडे यसमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. पहिले समजा आपल्याकडे 2 होते. 2चा आपण काय केलं, एका इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर केलं डीमध्ये. ठीक आहे. मग ट्रान्सफर करण्यासाठी तिथं काहीतरी एनर्जी एक्सचेंज होते. म्हणजे यसमधला इलेक्ट्रॉन बघा, आपल्याकडे 4s2 आहे आणि 3D4 आहे. मग आपण काय केलं, यसमधला एक इलेक्ट्रॉन 3Dमध्ये ट्रान्सफर केला. तर 3D काय होता, 3D झाला 4, 3D5 झाला आता. ठीक आहे. 3D5 बनला आता आणि 4s1 बनला. ठीक आहे. मग आता हा जो की आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला तर इथं काहीतरी एनर्जीचा एक्सचेंज होते. ठीक आहे. तर पुढं आपण बघू नंतर काय होते. आता सध्या आपल्याकडे काय की यसमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि डीमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. तर जेव्हा आपण काय करू, फर्स्ट इलेक्ट्रॉन हा काय करू, रिमूव्ह करू. ठीक आहे. आपल्याकडे नॉर्मल काय आता की 3D5 आणि 4s1. जेव्हा मी पहिली आयोनायझेशन एनर्जी याची काय करतो, कन्सिडर करतो, तेव्हा याच्यामध्ये काय होईल, 4sमधला एक इलेक्ट्रॉन काय होईल, इथून निघून जाईल. म्हणजे S1ला आता 0 आणि 3Dला आपण सध्या काय केलं नाही आहे, त्याला आपण यूज केलेलं नाही. मग पुढं बघा आता आणखी, सो द युनिपॉझिटिव्ह आयन हॅव DN कॉन्फिगरेशन विथ नो S इलेक्ट्रॉन. तेव्हा यसमध्ये काही इलेक्ट्रॉन नसेल. आपण बोलत आहे फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पीबद्दल. ठीक आहे. देअर इज thus reorganization energy accompanying ionization with some gain in exchange energy as the number of electron increase and form the transference of s electron into d orbital. मी तुम्हाला आधीच सांगितलं की s इलेक्ट्रॉन d मध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथं काहीतरी एनर्जीचं काय होतं, एक्सचेंज होते किंवा तिथं एनर्जी गेन होते. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो एनर्जी इज रिऑर्गनायझेशन. ठीक आहे. तिथे एनर्जीचं काय होते, रिऑर्गनायझेशन होते किंवा जेव्हा इलेक्ट्रॉन एसमधला डीमध्ये जातो तेव्हा तिथं काहीतरी एनर्जी गेन होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सम एनर्जी इज गेन किंवा देर इज अ एक्सचेंज ऑफ एनर्जी टेक्स प्लेस वेन इलेक्ट्रॉन फ्रॉम एस ट्रान्सफर टू द डी ऑर्बिटल. हे लक्षात ठेवायचं. आता पुढं बघा, देर इज अँड जनरली एक्सपेक्टेड इन्क्रीजिंग ट्रेंड इन द व्हॅल्यू ॲज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. मग आता बघा, जिथं एनर्जीचं एक्सचेंज झालं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता आणखीन एक टर्म आपण असे म्हणू शकतो की देर इज जनरली एक्सपेक्टेड इन्क्रीजिंग ट्रेंड इन व्हॅल्यू ॲज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. आता काय होत आहे की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होता, हा वाढत वाढत जात आहे. म्हणजे फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक काय होतं आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे. त्याच्यामुळे जी की आईची व्हॅल्यू असेल ते पण कसं असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. ठीक आहे. परंतु आपण जर क्रोमियमचा विचार केला, इन केस ऑफ क्रोमियम, आपण जे की आतापर्यंत बघितलं 3D5 आणि 4s1 हे होतं क्रोमियमचं. ठीक आहे. आता आपण त्याला स्पेसिफाय करू की आपण क्रोमियमचा विचार करत आहे आता की हाऊ एव्हर द व्हॅल्यू ऑफ क्रोमियम इज लोअर बिकॉज ऑफ द absence ऑफ एनी चेंज इन द डी कॉन्फिगरेशन अँड द व्हॅल्यू ऑफ झिंक is higher because it represent an ionization from the 4s level.
आता तुम्हाला इथं यांनी काय केलेलं सिम्पली याची माहिती सांगितलेली आहे की क्रोमियम हा जो की क्रोमियम आहे याला लो व्हॅल्यू काय आहे आयोनायझेशन एनर्जीची. आपण बोलत आहे पहिल्या आयोनायझेशन एनर्जीबद्दल. तर पहिली आयोनायझेशन एनर्जी क्रोमियमला लो व्हॅल्यू आहे आणि झिंकला हाय आहे. आपण बघितलं क्रोमियममध्ये काय होतं आहे एनर्जीचं एक्सचेंज होतं किंवा इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्सफर होईल तेव्हा एक्सचेंज तिथं होत आहे आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ युनि पॉझिटिव्ह आयन. हे बघितलं आपण. मग ते एनर्जी गेन होत आहे किंवा एक्सचेंज होत आहे तर त्याला जास्त आयची व्हॅल्यू यायला पाहिजे होती असं आपण काय केलं कन्सिडर केलं आणि ते तसं करायला पाहिजे कारण तिथं काय होत आहे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे एसमधून डीमध्ये. म्हणून आपण असं गृहीत धरतो की क्रोमियमला जास्त एनर्जी जे की आईची व्हॅल्यू ती यायला पाहिजे होती परंतु हे तसं होत नाही. ठीक आहे. तसं का बरं होत नाही कारण तिथं काय होते न्यूक्लिअर चार्ज जो आहे हा कमी जास्त होतो. ठीक आहे. न्यूक्लिअर चार्ज काय होतो हा कमी जास्त होतो ड्यू टू शिल्डिंग. ते पण तुम्हाला नंतर सांगतो मी. परंतु आता एक इथं लक्षात घ्या की क्रोमियम आणि झिंकची जर आपण कंपॅरिझन केली तर झिंकला का बरं फर्स्ट आई जास्त आहे आणि क्रोमियमला का बरं कमी. मग लक्षात घ्या इथं क्रोमियमकडे काय असते आपल्याकडे माहीत आहे की क्रोमियमकडे 3d5 4s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि झिंककडे काय 3d10 4s2 आहे. आपल्याला जर पहिला इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर झिंक जो आपल्याकडे आहे 3d10 3d10 आणि 4s2 तर यस पूर्ण भरलेले आहे इथं. हे कसे पूर्णपणे फिल्ड आहे. मग तुम्हाला जर पूर्णपणे फिल्ड ऑर्बिटल्समधून इलेक्ट्रॉन जर काढणं असेल तर तुम्हाला तिथं जास्त एनर्जी द्यावं लागेल. ठीक आहे. आणि जो आपल्याकडे क्रोमियम आहे याच्याकडे 3d5 आहे आणि 4s1 आहे. तर 4s1 हे पण हाफ फील्ड आहे हे पण स्टेबल आहे. 4s2 हे पण फुल फील्ड आणि स्टेबल आहे. परंतु 4s इथं 1 आहे इथं 2 नाही आहे म्हणजे फुल फील्ड जे आहे ते जास्त स्टेबल असेल. म्हणून क्रोमियमपासून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला कमी एनर्जी द्यावं लागते आणि झिंकपासून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी तुम्हाला जास्त एनर्जी द्यावं लागते कारण झिंकमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन हा 4s2 मधून काढावा लागतो आणि क्रोमियममध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन हा 4s1 मधून काढावा लागतो. ठीक आहे. हे त्याचं मेन रिझन आहे. ठीक आहे. कशाचं की व्हाय क्रोमियम हॅज लोअर आयोनायझेशन एनर्जी दॅन झिंक. पण इथं फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. मग लक्षात ठेवायचं की झिंकमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन हा 4s मधून काढावा लागतो. इन केस ऑफ क्रोमियम तुम्हाला तो 4s मधून काढावा लागतो परंतु तिथं 4s1 आहे आणि झिंकमध्ये 4s2 आहे. 4s2 हे स्टेबल असते 4s1 पेक्षा. ठीक आहे. तर हे तिथं लक्षात घ्यायचं. ओके. बघितलं आपण की डी कॉन्फिगरेशन अँड द व्हॅल्यू ऑफ झेड एन हायर बिकॉज इट रिप्रेझेंट अँड आयोनायझेशन फ्रॉम 4s लेवल. तर आपल्याला झिंकमध्ये 4s लेवलमधून काय करणार इलेक्ट्रॉन काढावा लागतो म्हणून आपण तसं ते म्हटलं. ठीक आहे. आता पुढे बघा तर लोवेस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जे की सर्वात कमी OH जे आहे लोवेस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस मेटल इज +2. तर +2 जे आहे लक्षात ठेवायचं की जे की ट्रान्झिशन एलिमेंट आहे स्पेशली 3D यांच्यामध्ये +2 करायचे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट राहते. कोणती +2 टू फ्रॉम M2+ आयन फ्रॉम द गॅसेस ॲटम. तर आपण काय करतो की आपल्याला जर +2 आयन फॉर्म करायचा असला तर आपण त्याचं काय करतो जे की आपल्याकडे गॅसेस आयन्स आहेत या दिलेल्या एलिमेंटचे त्यांच्यामधून आपण 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि वी गेट M2+. M म्हणजेच काही तर मेटल. ठीक आहे. आणि कशापासून तयार करतो आपण ते फ्रॉम गॅसेस ॲटम. The sum of the first and second ionization energy is required in addition to enthalpy of atomization. मग आता बघा काय म्हणते इथं द सम ऑफ द फर्स्ट अँड सेकंड जे की आपल्याकडे आहे एनर्जी फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एनर्जी इज रिक्वायर आपल्याला ते कसं पाहिजे कशासाठी इन ॲडिशन टू द एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता आपल्याला 3 गोष्टी इथं माहीत पाहिजेत. तर आपल्याला पूर्णपणे डिटेल स्टडी करणं असेल ऑक्सिडेशन स्टेटचा तर आपल्याला 3 गोष्टी इथं माहीत पाहिजे की सम ऑफ द फर्स्ट अँड सेकंड आयोनायझेशन एनर्जी तुम्हाला माहीत पाहिजे आणि जे की एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. कोणाला फॉर प्रत्येक एलिमेंटसाठी फॉर इच एलिमेंट. ठीक आहे. तर हे याचा कन्सेप्ट आपल्याला नंतर आहे. इन केस ऑफ जेव्हा आपण इथं पोटेन्शियल बघू तेव्हा याचा कन्सेप्ट येतो कशाचा एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि फर्स्ट अँड सेकंड आईचा. ठीक आहे. आता पुढे बघा the dominant term in the second ionization enthalpy which show unusually high value of chromium and copper where D5 and D10 configuration of the M plus ion are disrupted with considerable loss of exchange energy. आता पुढे यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला सांगितलं की सेकंड जे की आपल्याकडे आहे आयोनायझेशन एनर्जी याच्यामध्ये काय फरक होतो बघा.
द डॉमिनंट टर्म द सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी विच शो अनयुजली हाय व्हॅल्यू ऑफ. आता क्रोमियम जो आहे आणि कॉपर जो आहे, आता बघा सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजेच काय, सेकंड इलेक्ट्रॉन लॉस करणं. ठीक आहे. मग आता बघा, आपण जेव्हा सेकंड इलेक्ट्रॉन लॉस करू तेव्हा तो इलेक्ट्रॉन कुठून जात आहे, 4s मधून लॉस होत आहे की 3D मधून लॉस होत आहे. मग क्रोमियम आणि कॉपर जर आपण बघितला, क्रोमियम आणि कॉपर त्यांच्यामध्ये सेकंड इलेक्ट्रॉन तुम्हाला जर काढायचा असेल तो डी मधून काढावा लागतो. आणि क्रोमियममध्ये आहे D5 कॉन्फिगरेशन आणि कॉपरमध्ये आहे D10 कॉन्फिगरेशन. मग सेकंड इलेक्ट्रॉन या स्टेबल कॉन्फिगरेशनमधून काढायचा असल्यास तिथं काय लागन, खूप जास्त एनर्जी द्यावं लागन. म्हणजे क्रोमियमला ड्यू टू D5 कॉन्फिगरेशन जास्त सेकंड आयोनायझेशन एनर्जी असेल आणि कॉपरला ड्यू टू D10 कॉन्फिगरेशन खूपच जास्त काय असेल, सेकंड आयोनायझेशन एनर्जी असेल. ठीक आहे. ते आपण इथं सांगू शकतो कोणाचं, इन केस ऑफ M2+ आयन, जेव्हा आपल्याला इथं दुसरा इलेक्ट्रॉन काढणं असते तेव्हा. ठीक आहे. आता पुढे बघा, ऑफ M+ आयन आर डिसरप्टेड विथ कन्सिडरेबल लॉस ऑफ एक्सचेंज एनर्जी. पुढे बघा, द व्हॅल्यू फॉर झेड झिंक इज करस्पॉन्डिंगली low as the ionization consists of removal of an electron which allow the production of the stable D10 configuration. आता बघा, झिंकची जी आहे, झिंकची जी व्हॅल्यू आहे ते अकॉर्डिंग टू रूल हे जास्त यायला पाहिजे होती, कारण झिंक हा सर्वात शेवटी आहे, त्याची साईज कमी आहे. परंतु व्हॅल्यू जास्त कोणाची येते, क्रोमियम आणि कॉपरची. ठीक आहे. कोणती, सेकंड आयोनायझेशन एनर्जी. आता सेकंड केसमध्ये काय होते, आपल्याला इलेक्ट्रॉन हा कशामधून काढावा लागतो, इन केस ऑफ झिंक तो काढावा लागतो 4s मधून. आपण 4s2 आपल्याकडे होता, फर्स्ट काढला आपण एस मधून, सेकंड पण आपल्याला कशामधून काढावं लागेल, एस मधूनच काढावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळेच काय होते, झिंकची जी की सेकंड आयोनायझेशन एनर्जी ती कशी होते, कमी होते, आणि क्रोमियम आणि कॉपरची कशी आहे ते जास्त आहे. ठीक आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं इथं. आता पुढे बघा, the trend in the third ionization enthalpy is not complicated by the 4s orbital factor and show the greater difficulty of removing an electron of the D5 and D10 ion superimpose upon the general increasing trend. In general, the third ionization enthalpy are quite high and there is a marked break between the value of Mn2+ and Fe2+. तर लक्षात घ्या इथं की आपण जेव्हा थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पीबद्दल बोलू तेव्हा तिथं यस ऑर्बिटलचा काही इन्व्हॉल्वमेंट नसेल, तिथं फक्त असेल डी ऑर्बिटल, ओनली डी ऑर्बिटल. ठीक आहे. मग आता बघा की डी ऑर्बिटल तिथं असेल तर ज्याच्यामध्ये डी हे पूर्णपणे हाफ फिल्ड असेल किंवा पूर्णपणे फुल फिल्ड असेल तर त्यांना आता थर्ड आयोनायझेशन एनर्जी जास्त असेल. मग आता बघा, आपल्याकडे D5 जे कॉन्फिगरेशन आहे, Mn जेव्हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल तेव्हा तो D5 बनतो. ठीक आहे. आणि झिंक जेव्हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल तेव्हा तो D10 बनतो. मग आता याच्यापासून जर तुम्हाला आणखीन एक इलेक्ट्रॉन लॉस करायचा असेल, म्हणजे त्यांना +3 आई बनवायचं असेल, म्हणजे त्यांना आपण +3 मध्ये जर त्यांना न्यायचं असेल आपल्याला, तर आपल्याला डी मधून इलेक्ट्रॉन काढावा लागतो. आपल्याला काय करावं लागतं, डी मधून इलेक्ट्रॉन काढावा लागतो. आणि D5 मधून इलेक्ट्रॉन काढणं हे सोपं नसते आणि D10 मधून इलेक्ट्रॉन काढणं हे पण सोपं नसते. म्हणून जे की थर्ड आई आहे Mnची आणि झिंकची हे सर्वात जास्त असेल. ठीक आहे. इट इज हाय. ओके, समजलं. मग आपण काय म्हटलं की D5 जे की कॉन्फिगरेशन आपल्याकडे आहे Mn2+चं, जेव्हा आपल्याला Mn2+ पासून आणखीन एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काढणं असेल, म्हणजे Mnला आपण Mn3+ मध्ये कन्वर्ट जेव्हा करू तेव्हा त्याला खूप जास्त एनर्जी लागेल, कारण त्याच्यामुळे D5 कॉन्फिगरेशन आहे. आणि झिंक 2+ला आपण जेव्हा झिंक 3+ मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू त्याला पण जास्त एनर्जी लागेल, कारण त्याच्यामध्ये D10 कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं की इन केस ऑफ D5 कॉन्फिगरेशन आणि D10 कॉन्फिगरेशन जिथं असेल ते त्याला खूप जास्त एनर्जी लागते इलेक्ट्रॉन काढण्यासाठी. ठीक आहे. ओके. इन जनरल द थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी आर क्वाईट हाय. तर लक्षात ठेवायचं की पहिल्या दुसऱ्या आईपेक्षा तिसरी जी आई असेल, थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी हे नेहमी जास्त राहील. अँड देर इज अ मार्क ब्रेक बिटवीन द व्हॅल्यू ऑफ Mn2+ अँड Fe2+. Mn2+ला खूप जास्त तिथं एनर्जी असेल, कशामुळं, त्याच्यामध्ये D5 कॉन्फिगरेशन आहे. आणि झिंक 2+ला पण खूप जास्त एनर्जी असेल, कारण त्याच्यामुळे D10 कॉन्फिगरेशन आहे. आणि जो की आपण Fe2+ बघू तिथं आता टेबलमध्ये बघू आपण,
त्याला कमी एनर्जी असेल, कारण त्याच्यामध्ये D5 नाही आहे, त्याच्यामध्ये D6 कॉन्फिगरेशन आहे. ऑल्सो द हाय व्हॅल्यू. तर बघा पुढं आता की आपल्याकडे जे आहे आयन्स Mn2+ आणि Zn2+, यांना काय असेल, जास्त व्हॅल्यू असेल थर्ड आयोनायझेशन एनर्जीची. ठीक आहे. आता पुढे बघा की ऑल्सो द हाय व्हॅल्यू फॉर दिलेलं आहे कॉपर, निकेल अँड झिंक indicate why it is difficult to obtain oxidation state greater than 2 for this element. आता बघा ज्यांची जे की थर्ड आयची व्हॅल्यू जास्त असेल ते आपल्याला लवकर थर्ड इलेक्ट्रॉन देणार नाही, किंवा थर्ड इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून खूप जास्त एनर्जी द्यावं लागेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की त्यांची जी की OS आहे, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट, 2पेक्षा किंवा 3पेक्षा जास्त नसते. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे आपल्याकडे कॉपर, निकेल आणि झिंक जे आहे यांना खूप जास्त आईची व्हॅल्यू आहे, थर्ड आईची व्हॅल्यू खूप जास्त आहे. म्हणून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन काढणं कसं आहे, डिफिकल्ट आहे. म्हणून आपण असं म्हणतो की डिफिकल्ट टू ऑप्टेन ऑक्सिडेशन स्टेट ग्रेटर दॅन 2 फॉर दिस एलिमेंट. म्हणजे कॉपर, निकेल आणि झिंक हे तुम्हाला +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जास्त प्रमाणात दिसेल. +3, +4 जे की दुसरे असेल त्यांच्यामध्ये असतील ते, परंतु ते थोड्या कमी प्रमाणात असेल, किंवा स्टॅबिलिटी त्यांची +2 मध्ये जास्त असेल. ठीक आहे. तिथून आपण हे सांगू शकतो. आता पुढे बघा, ऑल्दो आयोनायझेशन एन्थॅल्पी गिव्ह सम गायडन्स कन्सर्न द रिलेटिव्ह स्टॅबिलिटीज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. तर आपण बघा आयोनायझेशन एनर्जीवरून ऑक्सिडेशन स्टेट सांगू शकतो. ठीक आहे. त्यांची स्टॅबिलिटी पण सांगू शकतो. बघा, धिस प्रॉब्लेम इज व्हेरी कॉम्प्लेक्स अँड नॉट ॲमेनेबल टू रेडी जनरलायझेशन. परंतु फ्रॉम द आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑक्सिडेशन स्टेट सांगणं हे थोडं कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. कसं आहे, ते कॉम्प्लेक्स आहे आणि ते आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही. नॉट ॲनेबल म्हणजेच काय, सो खुशीने ॲक्सेप्ट करू शकत नाही. हा जो की जनरल कन्सेप्ट आहे की आपण आयोनायझेशन एनर्जीवरून त्यांची स्टॅबिलिटी सांगू शकतो ऑक्सिडेशन स्टेटची, तर हे आपलं कसं आपण हे ॲक्सेप्ट करू शकत नाही, कारण हा कन्सेप्ट कसा आहे, हा कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला एक आणखीन नवीन कॉन्सेप्ट म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट तो वेगळाच बघणं आहे. त्याच्या आधी आपण काय करू, टेबल जो आपल्याकडे तो बघू, कारण आपल्याला त्याच्यामध्ये बघणं आहे की जे की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आई व्हॅल्यू आहे ते कशा व्हॅल्यू होतात. ठीक आहे. मग तुम्हाला मी सांगतो बघा आता की हा आपला टेबल आहे 8.2. तर बघा इथं हे जे की आपल्याकडे एलिमेंट आहेत सर्व स्कॅन्डियमपासून ते झिंकपर्यंत. आता बघा इथं हे जे की आयोनायझेशन एन्थॅल्पी तुम्हाला दिलेली आहे इथं. ओके. आता हे डेल म्हणजे हे पहिली, दुसरी आणि तिसरी. तर आपण जस्ट ओव्हरलुक करू आणि बघू याच्यामध्ये की पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसते. फक्त पहिलं बघा, पहिला आणि तिसरा. तर पहिली आणि तिसऱ्यामध्ये खूप जास्त गॅप आहे. याची 631 आहे आणि याची किती आहे बघा, याची आहे 2393, म्हणजे खूप जास्त फरक आहे. आणि जर आपण पहिला आणि दुसरा कम्पेअर केला त्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. 600 आणि डायरेक्ट 1200, म्हणजे डबल नाही, आणि हे जवळपास ट्रिपल नाही. ठीक आहे. मग आता व्हॅरिएशन बघू आपण की पहिल्या एन्थॅल्पीमध्ये काय व्हॅरिएशन येतो. मग बघा इथं की आपल्याकडे जे की एलिमेंट आहे झिंकपर्यंत, पहिल्यामध्ये बघू आपण 631 स्कॅन्डियमचे आहे, 31 नंतर 656, नंतर 650, नंतर 653, नंतर Mnचं 717, नंतर 762, 758, नंतर 736, 745 आणि 906. तर तुम्हाला याच्यामध्ये असं दिसेल की झिंकमध्ये काय सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमी कशामध्ये आहे, स्कॅन्डियममध्ये. आपण असं शिकलो होतो की क्रोमियम जो आहे, पहिल्या वेळेस जर आपण बघितलं, क्रोमियमला कमी एनर्जी आहे बघा, 653 कोणापेक्षा, Mnपेक्षा. जर याच्यामध्ये दोघांमध्ये सारखेच इलेक्ट्रॉन असेल, ठीक आहे, 5 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असतात. ठीक आहे. Mnमध्ये काय असतात, क्रोमियम काय असते 3d5 4s1, Mnमध्ये काय असतात 3d5 4s2. आपण पहिल्या याच्यामध्ये असं शिकलो की क्रोमियम आणि झिंकची आपण कंपॅरिझन केली होती. क्रोमियम आणि झिंक 653 आणि 906 दोघांची आपण कंपॅरिझन केली होती. तर का बरं क्रोमियमला कमी एनर्जी आहे, कशाची, आईची, आणि झिंकला का बरं जास्त आहे. आपण एक रिझन बघितलं होतं. याच्यामध्ये की ऑर्बिटलचं जे काही आहे, इथून इलेक्ट्रॉन आपल्याला 4s2मधून काढावा लागतो आणि इथून 4s मधून काढावा लागतो. ठीक आहे. याच्यामुळं क्रोमियमला काय कमी एनर्जी आणि झिंकला जास्त आहे. दिस इज अबाउट द
फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. आता जर आपण दुसरीचा विचार जर केला, दुसरी बघा आहे व्यवस्थित प्रमाण आहे त्याचं 1235 1309. हे बघा वाढत आहे, इथं वाढली, इथं पण वाढली, इथं पण वाढली, वाढत आहे, इथं पण वाढत आहे, इथं पण वाढत आहे. आणि हे कसं आहे व्यवस्थित म्हणजे सेकंड जे आहे ते कसे व्यवस्थित वाढत आहे. मग सेकंडमध्ये तुम्हाला जास्त जर बघायचं असेल तर आई व्हॅल्यू बघा कोणाची आहे, हे बघा इथं हे एक दिसेल तुम्हाला 1958. आणि एक तुम्हाला दिसेल याच्यामध्ये जो की आपल्याकडे क्रोमियम आहे आणि कॉपर आहे. क्रोमियम आणि कॉपर आपण जे की बघितलं की इन केस ऑफ क्रोमियम आणि कॉपर त्याला जास्त आहे. बघा पुन्हा एकदा क्रोमियमला आपल्याकडे आहे ते सेकंड व्हॅल्यू आहे. बघा इन केस ऑफ क्रोमियम द व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू इज दिस इज फॉर स्कॅन्डियम, टिटॅनियम, ॲनाडियम आणि क्रोमियम. तर 1592 क्रोमियमचे आहे. नंतर पुढे जर आपण गेलो तर हा जो काही हा झिंक आहे, हा कॉपर आणि हा आपल्याकडे बघून घेऊ आपण इथं आपल्याकडे कॉपर कुठे आहे, तर कॉपर आपल्याकडे हा इथं आहे. झिंकच्या आधी हा कॉपर आणि हा टी हा आपल्याकडे क्रोमियम. मग बघा सेकंड जे व्हॅल्यू आहे आयोनायझेशन एनर्जीची ही क्रोमियमसाठी आणि कॉपरसाठी कशी आहे, ही जास्त आहे. कशामुळे याच्याकडे D5 कॉन्फिगरेशन आहे आणि याच्याकडे D10 कॉन्फिगरेशन आहे. ते लक्षात ठेवायचं. सेकंड आई जे आहे ते क्रोमियमसाठी आणि कॉपरसाठी कशी असेल, जास्त असेल ड्यू टू द स्टेबल D5 अँड D10 कॉन्फिगरेशन. ठीक आहे. तर थर्ड आपण बघितलं होतं की थर्ड जास्त असते, मग ते जास्तच आहे. बघा तर त्याच्यामध्ये झिंक बघा आणि इथं तुम्हाला दिसत असेल की हा Mn, हे स्कॅन्डियम, हे टिटॅनियम, हे व्हॅनाडियम, हे क्रोमियम, सॉरी हा Mn आहे, हा काय Mn. मग Mn2+ आहे. ठीक आहे. हे जे की व्हॅल्यू आपल्याला दिसते हे Mn2+ पासून Mn3+ जेव्हा बनवलं तेव्हाची आहे. म्हणजे Mn2+ पासून जर आपल्याला इलेक्ट्रॉन काढणं असेल तर 3260 एवढी त्याला एनर्जी लागते. आणि जर तुम्हाला झिंक 2+ पासून इलेक्ट्रॉन काढायचं असेल तुम्हाला 38-29 एवढी एनर्जी लागते. म्हणजे इथं झिंक आणि हा जो काही आहे आपल्याकडे Mn याला खूप जास्त एनर्जी आहे. कारण यांच्याकडे काय 2+ जेव्हा हे असेल आयनच्या फॉर्ममध्ये तेव्हा त्याला जास्त एनर्जी, त्याच्यामध्ये स्टेबल इलेक्ट्रॉनिक आणि त्यांच्यामध्ये काय स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कोणतं की याच्यामध्ये आहे D10 आणि याच्यामध्ये आपल्याकडे D5. ठीक आहे. आणि त्यानंतर जो आहे आपल्याकडे Fe त्याच्यामध्ये D6 आहे. तो इलेक्ट्रॉन आपण लवकर तिथून काढू शकतो म्हणून त्याला कमी आई आहे. तर पुढे पुढे काय होतं ते आई व्हॅल्यू वाढत जाते. बघा नंतर हा झिंक, नंतर हा कॉपर, हा आपला Mn, हा फेरस आणि हा निकेल. ठीक आहे. तर हे जे की आपल्याला व्हॅल्यू बाकीच्या दिलेल्या आहेत त्या पण त्या रेंजमध्ये थोड्या जास्त आहेत. 32, 34, 35 आणि 38. तर हे रेंज कशी आहे जास्त आहे. ठीक आहे. इथं जास्त डायरेक्ट 32 आणि इथं थोडे कमी आणि परत काय होतं आहे जास्त होत आहे. म्हणून आपण असं म्हटलं होतं कॉपर निकेल झिंक जे आहे, कॉपर निकेल झिंक, हा कॉपर, हा निकेल आणि हा झिंक. आणि हा जो की कोबाल्ट आहे आपल्याकडे याला काय असेल जास्त व्हॅल्यू असेल कशाच्या आईच्या. याच्यामुळं यांची जी की +2 ऑक्सिडेशन स्टेटच्या पुढे ऑक्सिडेशन स्टेट अक्वायर करण्याची टेंडन्सी काय होते कमी होते. ठीक आहे. कारण आपण त्यामधला इलेक्ट्रॉन लवकर काढू शकत नाही. ठीक आहे. आणखीन बघा एक जनरल कॉन्सेप्ट आहे की आई व्हॅल्यू जे आहे ते का बरं रेग्युलर ट्रेंड फॉलो करत नाही इन केस ऑफ दिस फर्स्ट आईमध्ये. तर आपण असं म्हणू शकतो की इथं काय होत आहे न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे आणि शिल्डिंग इफेक्ट पण काय होतं इथं वाढत आहे. आता तुम्ही म्हणसाल डीचा तर शिल्डिंग इफेक्ट कमी राहतं, परंतु थोड्या प्रमाणात का होईना इकडं काय होते शिल्डिंग इफेक्ट हा काय होते थोडा कमी जास्त होत राहते. कोण्या केसमध्ये कमी, कोण्या केसमध्ये जास्त. आणि ज्या केसमध्ये तुम्हाला आईची व्हॅल्यू काय दिसत असेल कमी दिसत असेल त्याचा अर्थ असा तिथं काय असेल शिल्डिंग इफेक्ट हा कमी असेल. जसं आपण 650 तर घेतलं इथं इथं काय असेल शिल्डिंग इफेक्ट कमी असेल. आणि इथं जर आपण बघितलं 906 आहे, इथं काय असेल शिल्डिंग इफेक्ट जास्त असेल. म्हणजे जे की अट्रॅक्शन आहे न्यूक्लियसचं आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जास्त असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जिथं आईची व्हॅल्यू खूप कमी असेल तिथं शिल्डिंग इफेक्ट काय असेल तर शिल्डिंग इफेक्ट पण कमी असेल. शिल्डिंग इफेक्ट कमी म्हणजे आईची व्हॅल्यू
कमी असेल. ठीक आहे, शिल्डिंग इफेक्ट कमी, आयची व्हॅल्यू कमी. शिल्डिंग इफेक्ट उलटं केलं मी. शिल्डिंग इफेक्ट जास्त म्हणजे जे की अट्रॅक्शन आहे न्यूक्लियसचं आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं ते थोडं कमी असतं, कारण ते शिल्ड करणं इलेक्ट्रॉनला. आणि शिल्डिंग इफेक्ट कमी म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त असेल, म्हणजे अट्रॅक्शन जास्त असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शिल्डिंग इफेक्ट जर कमी असेल तर व्हॅल्यू जास्त राहते आईची, आणि शिल्डिंग इफेक्ट जर जास्त असेल तर आईची व्हॅल्यू, शिल्डिंग इफेक्ट जर काय असेल जास्त असेल तर आईची व्हॅल्यू कशी राहील, हे आईची व्हॅल्यू कशी राहील, जास्त राहील. ठीक आहे, म्हणजे बघा की शिल्डिंग इफेक्ट जर वाढत असेल म्हणजे शिल्ड जास्त होत असेल तर काय होईल, मग इथं अट्रॅक्शन कमी होईल. ठीक आहे, मग शिल्ड जास्त, अट्रॅक्शन कमी, आईची व्हॅल्यू कशी येईल, कमी होईल. ठीक आहे, आणि जेव्हा तिथं काय होईल की शिल्डिंग जास्त असेल, आता ज्या केसमध्ये शिल्डिंग कमी येईल समजा, शिल्डिंग कमी म्हणजे अट्रॅक्शन जास्त, आयची व्हॅल्यू पण जास्त. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं की इथं शिल्डिंग इफेक्टचा पण कन्सेप्ट येतो. तुम्हाला समजलं नसेल, पुन्हा एकदा सांगतो. बघा, शिल्डिंग इफेक्ट जर कसा असेल, आपल्याकडे शिल्डिंग इफेक्ट आहे समजा, शिल्डिंग इफेक्ट जर जास्त असेल, शिल्डिंग इफेक्ट जास्त म्हणजे जे की अट्रॅक्शन आहे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमधलं, ते कसं असेल, कमी असेल. मग अट्रॅक्शन कमी म्हणजे बॉन्डिंग कमी, इथं बॉन्ड असेल तर कसं कमी स्ट्रॉंग असेल. कमी स्ट्रॉंग म्हणजे काय, तिथं काय लागेल, लेस एनर्जी लागेल. म्हणजे जे की आई असेल ते कशी असेल, तिथं आई असेल कमी. ठीक आहे, आणि ज्या केसमध्ये शिल्डिंग इफेक्ट हा कमी असेल, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट आपल्याकडे कसं आहे आता, कमी आहे. तर शिल्डिंग इफेक्ट कमी म्हणजेच काय, ते शिल्ड जास्त करणार नाही. म्हणजे न्यूक्लियस आणि जे की इलेक्ट्रॉन याच्यामधलं अट्रॅक्शन जास्त असेल. अट्रॅक्शन जास्त म्हणजेच काय, त्यांची आई पण कशी असेल, हे जास्त असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता पुढे बघू आपण, जो की आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे, तो आहे ऑक्सिडेशन स्टेट. तर ठीक आहे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपण इथं काय बघितलं की जी की पहिली आई आहे हे नेहमी कमी राहील दुसऱ्या आणि तिसऱ्या आईपेक्षा. आणि लक्षात ठेवायचं नेहमी की सेकंड आई आणि थर्ड आई जास्त राहते, आणि थर्ड आई खूप जास्त राहते, कारण त्याच्यामध्ये फक्त डी ऑर्बिटलचाच इन्व्हॉल्वमेंट असतो, त्याच्यामध्ये एस ऑर्बिटलचा इन्व्हॉल्वमेंट नसतो. ठीक आहे, तर आपण इथं स्टॉप करू. पुढच्या वेळेस आपण ऑक्सिडेशन स्टेट हा कन्सेप्ट बघू. ठीक आहे.